Hello students, we will learn about heart. त्याविषयी आपण फिगर काढली रफ मध्ये या पद्धतीची. superior vena cava, coronary sinus, inferior vena cava. Superior vena cava, coronary sinus, inferior vena cava. Right atrium, left atrium, right ventricle, left ventricle. दोन्ही आर्टरीला सेपरेट करणार इंटर ॲट्रिक्युलर सेप्टम, इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम आणि ॲट्रिया आणि वेंट्रिकलला सेपरेट करणार ॲट्रिओ वेंट्रिक्युलर अपर्चर. इथपर्यंत आपण बघितलं. आता आपल्याला आज यामध्ये पाहायचंय कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट मध्ये चार घटक महत्वाचे आहेत. जसे नोड, ईवी नोड, bundle of His, Purkinje fibers. हे चार घटक महत्वाचे. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. Conducting system of heart contains SA node, AV node, bundle of His and Purkinje fiber. SA node म्हणजे सायनोॲट्रिक्युलर नोड. SA node कुठे आहे? It is in the right side of the right atrium near the opening of superior vena cava. राईट साइडला आहे, राईट एट्रियम मध्ये आहे आणि ओपनिंग ऑफ सुपीरियर व्हेना कॅवा जवळ जे टिश्यू आहे, नोडल टिश्यू, त्याला आपण म्हणतो सायनोॲट्रिक्युलर नोड. It generates the speed of the heart. That's why it is called pacemaker. गती निर्माण करत याची म्हणजे म्हणायचं पेसमेकर. त्याच्यानंतर आहे ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. इट इज प्रेझेंट नियर द इंटरॲट्रिक्युलर सेप्टम, in the right atrium near the intraarticular septum, and it is near the opening of coronary sinus. That is called atrioventricular node. आता याने पाठवलेली स्पीड इथे आल्यानंतर हे ते स्पीडला सेट करतो, व्यवस्थितपणे सेटिंग करतोय म्हणजे म्हणायचं पेस सेटर. काय म्हणायचं? पेस सेटर. सेटिंग करतो तो पूर्णपणे. एव्ही नोड पेस सेटिंग केली की ते इम्पल्सेस इथे डिपॉझिट होतात, स्टेबल केले जातात. स्टेबल करणार म्हणजे बंडल ऑफ हिस. आणि मग बंडल ऑफ हिस डिवाइडेड इन टू ब्रांचेस, राइट ब्रांच अँड लेफ्ट ब्रांच, and they are penetrated into that myocardium. Myocardium हे मधलं आवरण आहे हृदयाचं, त्याला मायोकार्डियम म्हणतो. याचे जे फायबर्स धागे आहेत पूर्ण पुर्किंजे फायबर्सचे, ते मायोकार्डियम मध्ये गेले असतात आणि म्हणून ते मग या व्हेंट्रिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करण्यासाठी मदत करतात आणि मग खऱ्या अर्थाने हृदयाची कंडक्टिंग सिस्टीम सुरू होते. एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिस and Purkinje fiber are the four components which helps for the conducting system of the heart. विचार घटक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कार्डियाक सायकल. Cardiac cycle. Events which associated with one heartbeat is called cardiac cycle. It includes
three steps, three process. First process is atrial systole. Atrial systole. Systole means contraction. Second one is ventricular systole. Ventricular systole. And third one is both joint diastole. Joint diastole. तीन प्रक्रियेमध्ये कार्डियक सायकल होत असते. 1, 2 and 3. Three processes are occurred in the cardiac cycle. Cardiac cycle मध्ये तीन प्रक्रिया होतात. atrial systole होतं, आकुंचन होतं, ventricular आकुंचन होतं, दोघांचे मिळून प्रसरण होतं. आता हे तुम्हाला पुन्हा एकदा सगळं माहित पाहिजे की इंफेरियर व्हेना कॅवा, कोरोनरी सायनस, सुपेरियर व्हेना कॅवा, put the blood, they are opens into the right atrium and they form deoxygenated blood. लेफ्ट atrium मध्ये इकडून लंग्स कडून येतं ते ऑक्सिजनेटेड ब्लड आणि अॅट्रिया दोन्हीकडे रक्त रिसीव्ह करते म्हणून त्यावर रिसिव्हिंग चेंबर म्हणतो. म्हणजे अॅट्रिया मध्ये रक्त येणे आणि व्हेंट्रिकल मध्ये रक्त बाहेर पडणे ही रचना. म्हणजे अॅट्रिया मध्ये रक्त आल्यानंतर त्या ठिकाणी अॅट्रियम मध्ये रक्त येणे, अॅट्रियल सिस्टम होणे, त्या दोन्ही साइड रक्त आतमध्ये येणे. म्हणजे इकडून इंफेरियर व्हेना कॅवा, कोरोनरी सायनस आणि सुपेरियर व्हेना कॅवा आणून टाकलं राईट अॅट्रियम मध्ये. नंतर पल्मोनरी आर्टरी अराईज झाली इथून राईट व्हेंट्रिकल मधून आणि मग लंग्स मध्ये गेली. ते लंग्स त्यात मिसळला आणि ओट मिसळली पल्मोनरी व्हेनच्या ठिकाणी इकडे ब्लड घेऊन गेली. ही एवढी घटना घडली ॲट्रियल सिस्टम त्याच्यामध्ये. इकडून इकडे आलं रक्त, ऑक्सिजनेटेड ब्लड आलं, इथे डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं. हे दोन्ही रक्त ज्यावेळेस आले त्याला म्हणायचं त्यावेळेस झाली रचना त्याला ॲट्रियल सिस्टोल. आता राईट ॲट्रियम मधलं रक्त राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं, लेफ्ट ॲट्रियम मधलं लेफ्ट ॲट्रियम मधलं रक्त लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं आणि दोन्हीच्या मध्ये छिद्र आहे. या छिद्राला म्हणायचं ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपार्चर. हे छिद्र आहे, या छिद्राला ओपनिंगला म्हणायचं ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपार्चर. इथे एक व्हॉल्व आहे, इथे एक व्हॉल्व आहे, इथे ट्रायकस्पिड व्हॉल्व आहे, इथे बायकस्पिड व्हॉल्व आहे. मग राईट ॲट्रियम मधलं लेफ्ट व्हेंट्रिकल राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं, लेफ्ट ॲट्रियम मधलं रक्त लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं. हे होत असताना ॲट्रियल सिस्टोल झालं. हे ॲट्रियल सिस्टोल जे होतं ते 0.1 सेकंद मध्ये होतं. ॲट्रियल सिस्टोल हॅव्हिंग टाइम अबाउट 0.1 सेकंद. आता 0.1 सेकंद रक्त त्याच्यामध्ये आलं व्हेंट्रिकल मध्ये. व्हेंट्रिकलचं पुन्हा मग काय होतं व्हेंट्रिक्युलर सिस्टम. याचं आकुंचन झालं, इकडे ही पल्मोनरी ॲरोटा, इकडे ही सिस्टेमिक ॲरोटा. पल्मोनरी ॲरोटा, सिस्टेमिक ॲरोटा, त्याच्यातून रक्त बाहेर. आता वरचं रक्त इथे खाली यायला 0.1 सेकंद. 0.1 सेकंद. याच्यातून रक्त बाहेर यायला 0.3 सेकंद आणि दोन्ही मध्ये रक्त यायला 0. जॉईंट डायस्टोलला 0.4 सेकंद. 0.1 सेकंद. व्हेंट्रिक्युलर 0.3 सेकंद. सेकंदावर खेळायचा 0.1, 0.1 सेकंद, 0.3 सेकंद, 0.4 सेकंद बरोबर 0.8 सेकंद. एक हार्टबीट, एक हृदयाचा ठोका 0.8 सेकंदामध्ये होतो. या पद्धतीचं सरळ लक्षात तुमच्या राहायला पाहिजे. ते असं हे पूर्ण जॉईंट डायस्टोल होतं. जॉईंट डायस्टोल मध्ये पल्मोनरी ॲरोटा कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड. पल्मोनरी ॲरोटा कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड टू द लंग्स. लंग्स मध्ये गेल्यावर ऑक्सिजन मिसळतो. ऑक्सिजन मिसळला की पल्मोनरी व्हेन कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड टू द लेफ्ट ॲट्रियम. दॅट इज कॉल्ड ॲट्रियल सिस्टोल. ठीक आहे नाही. आणि याच्यामधून बाहेर आलं पूर्ण व्हेंट्रिकल मधून. तिकडे व्हेंट्रिकल वरच निघालंय ऑक्सिजनेटेड ब्लड. हे कोणाला दिलं आपण? बॉडी ऑर्गन्सला दिलं. कोणाला दिलं? बॉडी ऑर्गन्स. वापर झाला मग इकडे आलं डिऑक्सिजनेटेड ब्लड इंफेरियर व्हेना कॅवा. म्हणजे ॲट्रियल सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, जॉईंट डायस्टोल सगळ्या प्रक्रिया वड्यामध्ये होतात आणि मग आपली कार्डियक सायकल या ठिकाणी सुरू असते. त्याच्यानंतर ह्याच फिगरवर आपण बघितलं सर्क्युलेशन. सर्क्युलेशन कोण त्याच्यामध्ये? डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशन आणि अजून एक आहे कोरोनरी सर्क्युलेशन. कोरोनरी सर्क्युलेशन.
हे लक्षात ठेवा. The blood passes through heart twice in condition called double circulation. The circulation which is present in between body organ and heart is called systemic circulation. It's called systemic circulation. The circulation which is present in between heart and lungs is called pulmonary circulation. Pulmonary circulation. काय लक्षात? The circulation which is present in between heart and lungs. फुफ्फुस आणि हृदयामध्ये होणार म्हणजे की पल्मनरी शब्द लक्षात ठेवायचा. पल्मनरी म्हणजे फुफ्फुसाला जोडलेला आणि हृदय आणि बॉडी ऑर्गन्स मध्ये होणार सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणायचं. आणि इथे एक सर्क्युलेशन होतं कोरोनरी सायनस. त्या कोरोनरी सायनस मध्ये दोन ब्लड वेसल्स आहेत. एक कोरोनरी आर्टरी आणि दुसरी कोरोनरी व्हेन. कोरोनरी आर्टरी सप्लाय ब्लड टू द हार्ट and coronary vein collects the deoxygenated blood from the heart. Coronary vein joins to form coronary sinus and coronary sinus open into right atrium. That is called small cell. That is called coronary circulation. हे अशा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. हृदय 4 कप्पे लक्षात ठेवायचे. ऍट्रिया, इंटरॅक्टिक्युलर सेप्टम, इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. इथे ओव्हल डिप्रेशन असते. इथे या ठिकाणी ओव्हल डिप्रेशन इज कॉल्ड फोसा ओव्हॅलिस. होऊन जात लागेल अभ्यास. फोसा ओव्हॅलिस याची ओव्हल डिप्रेशन असतं. कोलखाटा छोटस आपल्याला फोसा ओव्हॅलिस म्हणतो आपण. सगळं बरोबर लक्षात राहतं तुमच्यामध्ये है ना. ऍट्रिव्हेंट्रिक्युलर पडच्या लक्षात राहतं. इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम हे इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम दोन व्हेंट्रिकलच्या मध्ये, इंटरॅक्टिक्युलर सेप्टम दोन ऍट्रियमच्या मध्ये. नाव लक्षात ठेवायचं पद्धतशीरपणे आहे की नाही. आता याच्यामध्ये आपण असं काढलं समजा असे. These are called papillary muscles. Papillary muscles. इथे आता या जळपाण्याला जोडले असे एकूण पद्धतशीर आहे. जळपा जे आहे त्यांना आधार दिलाय काही धाग्यांनी. त्या धाग्याला म्हणायचं कॉर्डी टेंडिनी. काय म्हणायचं? कॉर्डी टेंडिनी. कॉर्डी टेंडिनी जी आहे त्याला इथे त्या व्हॉल्व्सला पूर्णपणे त्यांनी आधार दिला. झडपा इकडे तिकडे काय होत नाही, हलत नाही. त्याला आपण कॉर्नी टेंडिनी म्हणतो. ट्रॅबॅक्युली कार्नी. कॉर्डी टेंडिनी किंवा ट्रॅबॅक्युली कार्नी असं त्याला म्हणतात. पॅपिलरी मसल्स आतमध्ये असतात. अपेक्स भाग आहे मूलतः हा वरचा ब्रॉड आहे. बेस वरचा बेस आहे, खालचा अपेक्स आहे. टिल्टेड थोडंसं डाव्या साईडला टिल्ट झालेलं आहे. असं लक्षात ठेवायचं व्यवस्थितपणे. त्याचे 3 आवरण आहेत हृदयाची. इपिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. EME इपिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. पूर्ण आवरण लक्षात आहे म्हणजे पेरिकार्डियम. त्याच्यात 2 आहेत, फायब्रस पेरिकार्डियम, सिरस पेरिकार्डियम. सिरस मध्ये 2 आहेत, परायटल लेअर, विसरल लेअर. आणि परायटल विसरल लेअर मध्ये स्पेस आहे, त्याला पेरिकार्डियल स्पेस म्हणायचं. पेरिकार्डियल स्पेस मध्ये फ्लुइड आहे, त्याला पेरिकार्डियल फ्लुइड म्हणायचं. अशा बऱ्याच गोष्टी जर तुमच्या लक्षात तुम्ही ठेवल्या तर चुकायचा विषयच नाही. आणि याच्यामध्ये झडप आहेत. आता इथे जी इंट्राव्हेना कॅव्ह आहे याच्यामध्ये इस्टॅचियन व्हॉल्व नावाची झडप आहे. इस्टॅचियन व्हॉल्व. या कॉर्नर साइड मध्ये कोणती आहे? टिबॅसियन व्हॉल्व. ही कोणती आहे? ट्रायकस्पिड व्हॉल्व. ही कोणती आहे? बायकस्पिड व्हॉल्व. एकूण झालं 4. आणि सिस्टमिक एओर्टा आणि पल्मोनरी एओर्टाच्या मध्ये 3 सेमिल्युनार व्हॉल्व्स आहेत. किती? 3 सेमिल्युनार व्हॉल्व्स. 3 सेमिल्युनार व्हॉल्व्स आहेत. टू प्रिव्हेंट बॅकवर्ड फ्लो ऑफ ब्लड अशी पूर्ण रचना आहे. म्हणजे इथं वर्किंग ऑफ हार्ट लक्षात राहतं. कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, एक्सटर्नल मॉर्फोलॉजी ऑफ हार्ट सगळे घटक पूर्णपणे याच्यामध्ये कव्हर होतात. काही प्रॉब्लेम येत नाही. व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि चांगल्या पद्धतीने फिगर काढून त्या गोष्टी बद्दलशी लक्षात ठेवलं की तुमचं काही चुकत नाही. अशी ही रचना आहे पूर्णतः लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्या आणि चांगला अभ्यास करा. वाचून घ्या सगळे. ओके, सी यू टुमॉरो.